पार्ट 1 मध्ये 44 साईज बॅक पार्ट कसा कटिंग केला, त्याच्यासाठी मुंडा किती घेतला, त्याचं शोल्डर किती घेतलं हे पाहिलेलं आहे. गळ्याची त्याची उंची किती आहे, रुंदी किती आहे हे सुद्धा पाहिलेलं आहे. आता पार्ट 2 मध्ये आपण फ्रंट पार्ट किती कसा कटिंग केला ते पाहूया. हा बघा, एक थोडंसं मोठं सांगते. बॅक पार्ट याच्यावरती ठेवलेला आहे. बॅक पार्ट जो आहे त्याची शोल्डर आपण 5.5 इंच घेतलेले आहे. मुंडा इथे 5.7 इंच घेतलेला आहे. 44 साईजचा ब्लाऊज आहे. 44चा चौथा भाग 11 + 2 इंच मार्जिन घेतलेला आहे. आणि हा गळा जो आहे 13.5 इंचाचा इथं मार्किंग केलेला आहे आणि गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे. तर हा झाला आपला पाठीमागचा पार्ट. हा बाजूला ठेवते. ह्याच्यावरूनच आपण फ्रंट पार्ट कटिंग केलेला आहे, म्हणजे मार्किंग केलेलं आहे. आता फ्रंट पार्ट मार्किंग करताना इथे 1 इंच वाढून घेतलेला आहे. आणि हा जो आता मी इथे ही टक्स टाकलेली ती चुकून प्रिन्सेस कट म्हणून टाकली होती, तर प्रिन्सेस कट नाही, 4 टक्स ब्लाऊज आहे. तर त्यानंतर इथे आपण उंचीमध्ये 16.5च्या ठिकाणी 17.5 इंच घेतलेलं आहे, ते 17.25 इंच म्हणू शकता. आता 2.5 इंच आहे अशी गळ्याची रुंदी आहे आणि इथे आपल्याला आर्महोल 1/2 इंच कोरायचं आहे पुढच्या पार्टला. या पद्धतीने टक्स द्यायचे आहेत. तर टक्स कशा द्यायच्या, काय द्यायच्या हे फुल व्हिडिओ डिटेलमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेत. 4 टक्समध्ये टक्स कशा काढायच्या, कटोरीमध्ये कटोरी कशी काढायची, तुम्ही जाऊन ते आपल्या यूट्यूब पेजला जाऊन, होम पेजला जाऊन सर्च करू शकता. कारण छोट्याशा व्हिडिओमध्ये सगळंच सांगितलं जात नाही किंवा होती नाही तेवढं सांगणं. तर आता बघा, साधारणतः गळा आणि ही जी पट्टी आहे त्याच्या सेंटरचा पॉईंट आहे, त्याच्या थोडंसं 1/2 इंच खाली इथला मग सेंटरचा टक्स टाकलेला आहे. आता नॉर्मल आपण हा 4 इंचावरती 3.5-4 इंचावरती घेतो, तर हा थोडासा जास्त घेतलेला आहे. आता किती जास्त घेतलेला आहे तुम्हाला टेपने मोजून दाखवते, म्हणजे रुंद घेतलेला आहे, जास्त मोठी साईज आहे म्हणून. आता इथे बघा, मी जवळजवळ 4.5 इंच घेतलेला आहे. 4.5 इंच ते 4.5 इंच एका सुताचा फरक आहे. त्यानंतर इथं हे 2.5 इंच घ्यायचं आहे. इथून पुढे हा 3 इंचाचा गॅप देऊन ही टक्स घेतलेले आहे. इथून पुढे हा 3.5 इंचाचा गॅप देऊन सेंटरची टक्स आर्महोलच्या इथली घेतलेली आहे. आणि हा क्रॉस बेल्ट आहे किंवा क्रॉस पट्टी आहे, ती कशी काढली म्हणाल तर ही सुद्धा आपण, साईज खूप आहे ब्लाऊजची, मोठी हाईट पण आहे, त्यामुळे हाईट जर तुमची वाढत असेल तर तुमच्या क्रॉसपट्टीची लांबीसुद्धा वाढते. इथे बघा, ही जवळजवळ 4.5 इंच आलेली आहे. इथपर्यंत 16.5 असते, 15.5 जेव्हा ब्लाऊजची हाईट असते त्यावेळेला इथे आपल्याला 4 इंच आली असती, पण हाईट इकडे वाढते त्यामुळे इथे 4.5 इंच घेऊ शकता. कारण क्रॉसपट्टी वाढली, ब्लाऊजची उंची वाढली तर क्रॉसपट्टीकडे वाढते. हा पार्ट जास्त खाली येत नाही, म्हणून ॲज इट इज हा पार्ट घ्यायचा आहे. हेवी बस्ट आहे तरीसुद्धा आपल्याला हा पार्ट असाच घ्यायचा आहे. आणि एका ताईने मला प्रश्न केला होता, गळा रुंद कशी करायची. नॉर्मल गळा आपला हा आहे, तुम्हाला जर रुंद गळा हवा असेल तर थोडासा बाहेरून तुम्ही हा असं या पद्धतीने मार्किंग करू शकता. सो तुम्हाला हा फ्रंट आणि बॅकचा पार्ट लक्षात आला असेल, किंवा तुम्ही या अगोदरचा बॅक पार्ट पाहिला नसेल तर रिसेंटलीच व्हिडिओ याच्या अगोदर अपलोड झालेला आहे, पाहू शकता. असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या इन्स्टा पेजला